Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आपण बरोबर लावलेले आणि ह्यो बी तिच्या संगत होता जणू, म्हणजे तिच्या गाडीत का काय ह्यो आरोपी आहे तो पण. मग म्हणून मी मराठा समाजाला सांगतो, करणारापेक्षा करून घेणाराला महत्वाचं आहे. आपली टीम कच्ची नाहीये चौकशी करायला. मराठा समाजाने समजून घ्या, मी बराबर करतोय. माझी विनंती फक्त मराठ्यांनी शांत राहा. तुम्ही शांत राहिले मला करता येतं. तुमच्याकडे एकच काम, आपलं मोर्चा असला सभा असला तुम्ही फुल ताकद लावायची. सोपं काम तुमच्याकडे. अवघड आले पोरग आहे तुमचं मर्दासारखं इथं. तुम्ही बाकी टेन्शनच घ्यायचं नाही. आता याच्यात गृह मंत्रालय, मुख्यमंत्री साहेब काय काय करतेत हे आपण बघतोय. मला तरी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची, फडणवीस साहेबाला, असे राज्याला आणि राज्यकर्त्यांना घातक आहेत. अजितदादा थोडं बारकाईने याच्यावरती विचार करून बघा. आम्ही काय तुमच्यावर ढकलत नाहीत किंवा आमच्यावर आलं म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत. मी पक्का आहे. सावध वेव सावधाची भूमिका सांगतोय. इतकं सहज गाफील राहून हा विषय फडणवीस साहेब सोडू नका, अजितदादा सोडू नका, शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका. याच्या मुळात जाऊ द्या आता आणि याचा शेवट करा. ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल, म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो, त्याने तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा, आम्ही तुम्हाला आम्ही बोललेल्याचा पुरावा देतो. उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं. अहो लय नेत्याचं नाव आहे तो, लय नेत्याचं नाव त्यांना शॉर्ट बसन. आपण आपले कुणी फोटो नेलेले असले, कुणाच्या काय ते जीपीएस काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं, काय काय प्रकार आहेत, कोणाकोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिले आहेत, ही खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना. आता साधं वागून चालणार नाहीत. कारण वंजारी समाजाचे 75% जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतात. पण बाकीच्यांना येणी गिअर मध्ये घेतलेलं आहे. आरोपीला बोला, ते जरा सगळं बाहेर पडन. माझा घात होणार आहे, माझा खून होणार आहे, या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय. तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय. हे खरंच तुम्हाला लय प्रामाणिकपणानं सांगतो. माझा घात करणार होते का, खून करणार होते का, गोळ्या औषधं चारणार होते का, रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का, व्हिडिओ व्हायरल करणार होते का, खोटे करणार होते, मी शरण येईना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते, ते काय होईल ते मी समर्थ त्याला समोर जायला. पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडी जा. आता कुठं कुठं आला होता का, काय काय केलं का, यांनी कोणते लोक जोडलेले आहेत का, कोण कोण आहेत, बारीक चिकित्सक व्हा. सगळ्या नेत्यांना सांगतोय, माझ्यामुळे तुम्ही सावध व्हा. आणि हा जाऊन दे तिकडे, मी तरच म्हणत होतो, कुणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे. पण जेव्हा मला खात्री पटली तेव्हा म्हणलं आता याच्या मुळात जावं लागेल. एक काही नेत्यानं सहज घेऊ नका, मग तो मराठ्याचा असेल नाही तो ओबीसीचा असेल. आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो, आजला राज्याचा नाश करणारा नासका याचा शेवट करा. याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा. कारण ह्यो फोनवर बोललेला आहे. प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या, प्रत्यक्ष बैठका झालेल्या. यांनीच ह्या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे. खून करण्याचा म्हणा, गाडी घालायचा अंगावर म्हणा, घातपात गोळ्या औषधं देऊन म्हणा, ही सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे. याला चौकशीला घ्या. तुम्ही नाही घेतलं, तुम्ही ते धरलेले आणखीन धरून आणलेले ते सगळे सोडून दिले तरी माझं काय म्हणणं नाही. आमच्या जनतेच्या कोर्टात हे सगळं खरं झालेलं आहे. कारण बीड जिल्ह्यातल्या, जालना जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित सगळ्या पक्षातल्या प्रमुखांना ही गोष्ट त्यांच्या कानानं त्यांनी ऐकलेली. त्यामुळे मी टेन्शन फ्री आहे, त्याचा काय लोड नाही. आणि तुम्ही आपण आपल्या पक्षातल्या लोकांना विचारून घ्या वाटल्यास. जरांगे पाटील सांगत होते खरं आहे का, तुम्ही ऐकलंय का, कारण इकडे तर प्रशासनात खोटं ठरलंय किंवा खरं ठरलंय. तर आमच्या कोर्टात जनतेच्या हे सत्य, सगळ्यांनी सावध व्हा.
आणि फडणवीस साहेब आता मात्र खोल घरात घुसा. पाटील पहिल्यांदा हा संपूर्ण प्रकार तुम्हाला केव्हा लक्षात आला? कुठं बीडला बैठक झाली, त्यानंतर परळीला त्यांची कुठं त्या ठिकाणी त्यांची भेट झाली धनंजय मुंडेचं? तुम्ही धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केलेले. आरोप थोडा आहे ते, काय आरोप आहे त्यांचं? हे आरोप नाहीये. मी खरं आहे खोटं आहे काय आहे, माझं काम काय केलं ते सांगतो तुम्हाला. मला अमुक गोष्ट कळाली, अमक्याला मारणार आहेत, मी ती प्रशासनाला सांगितली, पोलिसांना असं असं बघा काय. मी आरोप केले का? नाही. जे आरोप आहेत ते सांगतील ना, कारण हे मुख्य कट रचणारा सूत्रधारक धनंजय मुंडे. अहो त्याच्यात त्यांनी आणखीन सांगितलंय, 4-5 जणांचे बीडचे नाव घेतले, त्यात गंगाधर नाना काळकुटेचं पण नाव घेतलंय. हा, ते म्हणले त्याला तर डुकरासारखंच उचलून नेतो. डुकरासारखं नसतं ते फाळकाटात गुंतून, तसंच नेतो म्हणे त्याला. अरे तुला बोला ना, त्याच्या जीवाला धोका आहे, सरकारने त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे. इथं हे लय मोठं टोक आहे, हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आणि आमचे SP साहेब आम्हाला वाटतं असं ओरिजिनल आहे, काटाच करणार सगळ्याचा असं वाटतं, त्याच्यात काही दुमत नाही. कारण मी मराठा समाजाला त्यावेळेस सांगितलं होतं, तुम्हाला आता गॅजेट दिलंय, आता ही निवडणूक झाली की तुम्हाला 17 संस्थांचं ते पण सगळं देतो, म्हणजे JR तुमचं ही काय टेन्शन नाही, तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालतो मी, वर्षाच्या आत कोणाला ठूत नाही, पुरा महाराष्ट्र घालून टाकतो वर्षाच्या आत पुरा, तुम्ही काय ताण घेऊ नका. पण मला 1 वर्ष जरा थोडं आता काम करून द्या, हे मी समाजाला सांगितलं होतं. की मला 2 वर्ष मला आणि माझ्या समाजाला लई हिनवलंय, मला जरा हिशोब तर करून द्या थोडा थोडा. कारण हे लय मोठे टोळ आहेत माझ्या जवळच्या पण लांबचे पण. बऱ्याच जणांना वाटतंय मी आणखी संघ झेंडवतोय, मिळत नाही. थांब जर शिक, हा थांब, लय मोठे त्याच्यात. कुणी हे नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेतय, त्या नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेतय, महाविरोधात जाते. हे सगळे षडयंत्र बाहेर पडणार आहे. दिवाळी मागायला कोण कोण गेलं तर कोणाच्या बंगल्यावरती, हे टप्प्याटप्प्यात सगळं घेतो. पुराव्यासहित घ्यायलो ना, असं नाही घ्यायलो नसता. इथून पुढं तुम्ही तुमचं लढा आरक्षणासाठी महान नाव घेऊन बोलू नका. आपण माफ करायला सोडून द्यायला तयार आहे. तुम्ही तुमचा लढा सरसकट मराठ्याला JR आणा, अर्धवट आणा. मी ह्या JR वरती दोन्ही साताऱ्याच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या मराठवाड्यातल्या सगळा मराठा आरक्षणात घालतो. हे मी आता मागे सांगितलं, मला ते विषय याच्यात घ्यायचा नाही. फक्त एक गोष्ट लय महत्वाची आहे, आता मात्र ही गोष्ट सगळ्या मराठा समाजाने गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. या टायमाला जर तुम्ही भूमिका घेतली, जाऊ द्या तिकडं, आपल्याला विचाराच घेत नाही, म्हणजे संघटना असतील मराठ्यांच्या, नेते असतील मराठ्यांचे, राजकीय असतील, समन्वयक असतील, सेवक असतील, उद्या तुमच्यावर वेळ येईल तर त्या टायमाला असं वाटलं नाही पाहिजे की तुम्ही आमच्या टायमाला नव्हते. असं वाटलं पाहिजे राज्याला मराठे 17 जागेवर आहेत. पण ज्यावेळेस असा घातपाताचा कट रचला जातो, तुम्ही डायरेक्ट मुळावरच उठता, त्या टायमाला मराठे एक जीवानं मुसंडी मारते समोरच्याला. ही संदेश राज्यात आणि देशात गेलाच पाहिजे. उद्या त्याला पुन्हा बाजूला गेला, तुम्ही माझ्याविरोधात भाषण करा, पत्रकार परिषदा घ्या, मी घेईल तुमच्या, हे चालू द्या. पण ज्यावेळेस मुळावर उठले त्या टायमाला विचार करावा लागतो घातपाताच्या टायमाला. कारण तुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमचे लेकरं बाळ उघड्यावर पडणार, तुमचा संसार उद्ध्वस्त होणार. त्या टायमाला आम्ही हसून मजा नाही बघायची, तुमच्या मागं खमक्यावून उभा राहून ताकद करायची, ताकद द्यायची. तीच परिस्थिती इथं निर्माण केली. जर घातपात करते तर सगळ्या मराठ्यांनी हे मुळा जाळा सकट नायनाट झाला पाहिजे. कारण हे खोटं असेल तर त्या 2 आरोपींना विचारा, आणि त्यांनी आणि ह्या रचणाऱ्या धनंजय मुंडेंपासून मॅनेज होऊन प्रशासनाने कुणी कुणी किंवा काय काय शांत केलंच तर मी सांगितलेल्या 100 जे लोक आहेत त्यांच्यापाशी फक्त येऊन बसा, तुमच्या डोक्याचे झाकच आहे. आणि ते इतकं ध्यानातच आहे ना, कालपासून रेकॉर्डिंग ऐकतो आणि मीडियाचा बांधवा सांगतो, कालपासून संपणातच ते इतक्या